This program needs to find the greater number between two numbers. So program to compare two numbers. That again, first value will remain and data and split value is equal to x gamma split. Where the number is equal from enter first number. ठीक आहे. तुमचा प्रॅक्टिकल नंबर आहे तुमचा ट्रबल शुद्ध बॅटरी चार्जर सेक्शन. ठीक आहे. बॅटरी चार्जर सेक्शन मध्ये आपले एलसीडी सेक्शन असतं, सिम कार्ड सेक्शन असतं. ठीक आहे. की मोबाईल याच्या सिग्निफिकन्स काय आहे की mobile phone offer a set of capabilities, service and application of their user. The user may come across problem in any the above feature. ठीक है. Troubleshooting is the process of diagnostics the source of a problem. It is used to fix problem with hardware and many other product in the. ठीक आहे. यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की ट्रबल शूट कसं आपण करायचं बॅटरी चार्जर सेक्शनचं, डिस्प्ले सेक्शन आणि सिम कार्ड सेक्शनचं. ठीक आहे. याच्यात बॅटरी मिनिमम थेरटिकल बॅकग्राऊंड काय की types of faults or problem with battery charger in mobile cell phone are as follow. ठीक आहे. पहिलं काय आहे की बॅटरी ऑफ मोबाईल फोन इज नॉट चार्जिंग ॲट ऑल. आपले फॉल्ट कोणत्या कोणत्या टाईपचे असू शकतात त्यामध्ये ते बघणार आहोत आपण. ठीक आहे. देअर इज अ साइन ऑफ बॅटरी चार्जिंग but the battery is actually not getting charged. When the charger is inserted, it shows not charging. Okay. When the charger is connected, it shows bad connecting charging. When the charger is inserted, the mobile phone get hot. आपल्या सर्वसाधारणपैकी जे आपलं चार्जर असतं त्यामध्ये हे आपले मिनिमम हे आपले 6 फॉल्ट्स असतात. ठीक आहे. हे जे मी तुम्हाला सांगितले त्यानुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम सेक्शन मध्ये आपल्याला काय फॉल्ट असू शकतात की मध्ये असतात की सिम इज इन्सर्टेड, स्टील देअर इज अ मेसेजिंग सेइंग. ठीक आहे. इन्सर्ट सिम, द मोबाईल फोन गोज ऑफलाईन when सिम कार्ड इज इन्सर्टेड. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम वर्क्स फॉर सम टाइम अँड देन इट स्टॉप्स वर्किंग. देअर इज अ मेसेजिंग दॅट सेज इनव्हॅलिड सिम. सिम सेक्शन मध्ये आपल्याला मोस्ट ऑफ हे आपले चार हे असतात, फॉल्ट असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं एलसीडी मध्ये काय काय आपल्याला फॉल्ट किंवा फॉल्ट्स असू शकतात. यामध्ये काय असतात की डिस्प्ले इज ब्लँक असतो, डिस्प्ले नॉट वर्किंग प्रॉपरली असतो, ओनली हाफ डिस्प्ले वर्क्स. ठीक आहे. व्हाईट डिस्प्ले आपल्याला दिसतो किंवा डिस्प्ले अपसाइड डाऊन, डिस्प्ले इज ब्रोकन. ठीक आहे. आणि when the mobile phone is switch on, the logo appears and then the display disappears. ठीक आहे. एलसीडी सेक्शन मध्ये आपल्याला हे मेन फॉल्ट असू शकतात किंवा हे आपल्याला मेजर प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे. तर याच्यात आपण याची आपण फॉल्ट बघितले की बॅटरी चार्जर सेक्शनला कोणते फॉल्ट असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम सेक्शनला कोणते फॉल्ट्स असतात आणि एलसीडी सेक्शनला फॉल्ट्स काय काय असतात. ठीक आहे. आपल्याला हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं असेल तर याची प्रोसिजर काय आहे की चार्जरच्या काय करायचं, चेंज द चार्जर अँड चेक व्होल्टेज मस्ट बी 5 to 7 वोल्ट. त्याच्यानंतर काय क्लीन रिसोल्डर और चार्ज द चार्जर कनेक्टर. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेंज द बॅटरी अँड चेक. त्याच्यानंतर चेक व्होल्टेज ऑफ द बॅटरी कनेक्टिंग युजर अ मल्टीमीटर. ठीक आहे. मल्टीमीटर वर आपण व्होल्टेज चेक करायचं असेल तर ते आपल्याला व्होल्टेज आपल्याला किती डिस्प्ले होईल, 1.5 to 3.7 वोल्ट पर्यंत. ठीक आहे. आपण जेव्हा
हे चार्जिंग करतो, तो आपले जे चार्जिंगचं व्होल्टेज आपल्याला किती रिक्वायरमेंट असतो, 5 वोल्ट पर्यंत रिक्वायरमेंट राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ देअर इज नो व्होल्टेज इन द कनेक्टर देन चेक ट्रेस ऑफ द चार्जिंग सेक्शन. जर आपल्याला व्होल्टेज डिस्प्ले होत नसेल तर काय करायचं की कनेक्ट चेक ट्रेस ऑफ द चार्जिंग सेक्शन. चार्जिंग जिथे तुमचं चार्जिंग सेक्शन काय करायचं आपण टेस्ट करायचं. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम स्टील देन चेक फ्यूज. ठीक आहे. फ्यूज चेक करायचा किंवा कॉईल किंवा रेग्युलेटर 1 by 1. ठीक आहे. चार्ज इज required. ठीक आहे. इफ द प्रॉब्लेम इज स्टील नॉट सॉल्व देन चार्ज. इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेंज द चार्जिंग IC. ठीक आहे. चार्जिंग डिस्चार्जिंग साठी आपण मोबाईल फोन मध्ये आपली काय असते, एक IC यूज केलेली असते, ती आपण चेंज करायची किंवा रिमूव्ह करायची. फायनली चेंज द पॉवर IC. आणि यामध्ये पण तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत झाला नाही तर तुम्ही लास्ट कोणती IC जी पॉवर साठी जी आपण IC यूज केली असते ना, पॉवर IC. ठीक आहे. पॉवर IC काय करायची, रिमूव्ह करायची. ठीक आहे. आपल्या रेग्युलेटेड IC कोणते कोणते आहे 5 वोल्ट साठी? रेग्युलेटेड IC कोणते आपण वापरतो पॉवर सप्लायच्या? आहे का नाही लक्षात? रेग्युलेटेड IC 7805 किंवा 7905, 7812. जर आपल्याला 5 वोल्ट आपल्याला सप्लाय पाहिजे असेल, 5 वोल्ट DC 5 वोल्ट, तर आपल्याला कोणते आपण यूज करतो, 7805. ठीक आहे. जर 12 वोल्ट तुम्हाला रिक्वायर पाहिजे असेल, 12 वोल्ट, तर आपण कोणती IC यूज करतो, 7812. आहे का लक्षात? आणि 15 वोल्ट साठी आपल्याला व्होल्टेज पाहिजे असेल तर कोणती यूज करतो, 7815. ठीक आहे. त्याच्यानंतर सिम सेक्शन. सिम सेक्शन मध्ये काय आहे की टू सॉल्व सिम कार्ड जर फॉल्टी इन एनी मोबाईल फोन फॉलोइंग प्रोसिजर. ठीक आहे. जर सिम सेक्शन तुम्हाला चेक करायचं असेल तर सिम सेक्शन काय आहे, चेक सेटिंग अँड सी इफ द मोबाईल फोन इन फाईट मोड और नॉट. ठीक आहे. इफ इट इज इन फाईट मोड देन चेंज द मोड टू नॉर्मल. त्याच्यानंतर क्लीन सिम कार्ड टिप्स अँड सिम कनेक्टर. त्याच्यानंतर इफ द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व देन चेंज सिम कार्ड अँड चेक. इफ द प्रॉब्लेम स्टील persist then change the SIM connector. If the problem is still not solved. ठीक आहे. जर प्रॉब्लेम जरी आपला सॉल्व्ह झाला नाही तर काय करायचं, सिम कार्डची ती जी IC असते आपली ती काय करायची, चेंज करायची. आणि ती पण चेंज करून जर सॉल्व्ह झालं नाही तर आपला जो पॉवरची जी IC असते ती आपण लास्टली काय करायची, चेंज करायची. ठीक आहे. या प्रोसेस आहे आपली. आपल्या आपल्याला ट्रबल शूट करायचं असेल सिम कार्ड सेक्शनचं, तर ह्या प्रोसेसने आपण काय करायचं, चेक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर सपोज तुमचं LCD सेक्शन तुम्हाला बघायचं असेल, ठीक आहे, LCD सेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर त्याचे स्टेप्स काय आहे की फर्स्ट क्लीन डिस्प्ले टिप्स अँड डिस्प्ले द कनेक्टर. त्याच्यानंतर आहे रिसोल्डर द डिस्प्ले कनेक्टर, चेंज द डिस्प्ले. त्याच्यानंतर चेक डिस्प्ले ट्रॅक. ठीक आहे. त्याच्यानंतर चेंज द डिस्प्ले IC, नंतर चेंज द CPU IC. ठीक आहे. ह्या ज्या स्टेप्स आहे ह्या स्टेप्सने आपण काय करायचं, 1 by 1 सेक्शन जो आहे तो आपण डिजिटल मल्टीमीटरने काय करतो, आपण 1 by 1 चेक करतो. ठीक आहे. स्टार्टिंगला सगळ्यात आधी आपण जेव्हा आपण
ट्रबल शूट करतो कोणत्याही सेक्शनचा, तर त्याआधी आपण तो पार्ट पूर्ण क्लीन असला पाहिजे. ठीक आहे. कधी कधी जर आपला जो पार्ट जर सपोज क्लीन नसेल, म्हणजे क्लीन केला तरी आपला जो फोन किंवा जो पार्ट असेल तो कधी कधी ओके होऊन जातो. म्हणून स्टार्टिंगची प्रोसेस काय आहे की जेव्हा आपण ट्रबल शूट करतो त्यावेळेस आपलं जो पार्ट आपण ट्रबल शूट करणार आहे तो पहिले काय करायचं असतं, नेहमी क्लीन करायचं राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला ऑब्झर्वेशन टेबल यामध्ये काय आहे की ऑब्झर्वेशन टेबल आहे, इन्सर्ट फॉल्ट सच दॅट देअर इज नो पॉवर सप्लाय टू मोबाईल युनिट. ठीक आहे. आपण काय आहे की इन्सर्ट फॉल्ट सच दॅट देअर इज नो पॉवर सप्लाय ऑफ मोबाईल युनिट. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण मल्टीमीटरने आपण जिथे तुमचा पॉवर सप्लाय तिथे आपण काय करू शकतो की तुमचं जे व्होल्टेज आहे ते तुमचं किती आलं पाहिजे, मिनिमम 3.7 वोल्ट पर्यंत तुमचं व्होल्टेज आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय डिस्कनेक्ट बॅटरी स्टेटस इंडिकेटर पिन. ठीक आहे. यामध्ये काय असतं की जेव्हा तुमचं बॅटरी डज नॉट स्टार्ट टू चार्ज अँड द मोबाईल ट्रेनर किट कंटिन्युअसली स्विचेस ऑफ अँड रिस्टार्ट. त्याच्यानंतर आहे इन्सर्ट फॉल्ट ऑफ इम्प्रॉपर ग्राउंडिंग ऑफ द बॅटरी. यामध्ये काय असतं होईल की तुमचा मोबाईल तुमचा चार्जिंगचा काय होईल, स्टॉप होईल या प्रोसेसमध्ये. ठीक आहे. डिस्कनेक्ट चार्जर व्होल्टेज फ्रॉम चार्जिंग सर्किट. ठीक आहे. मग यामध्ये काय येईल की मोबाईल युनिट स्टॉप चार्जिंग. ठीक आहे. त्यानंतर काय असतं की सपोज आपल्याला सिम सेक्शन आपल्याला हे करायचं आहे, फॉल्ट क्रिएट करायचं असेल. ठीक आहे. इन्सर्ट द फॉल्ट ऑफ रिमूव्ह सिम टू द VCC. ठीक आहे. मेसेज इन्सर्ट सिम और द डिस्प्ले स्क्रीन. रिमूव्ह सिम कार्ड, मेसेज इन्सर्ट सिम ऑन द डिस्प्ले स्क्रीन. त्याच्यानंतर काय डिस्कनेक्ट सिम रिसेट कनेक्शन, मेसेज इन्सर्ट सिम और द डिस्प्ले स्क्रीन. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुमचं तर LCD सेक्शन असेल तुमचं, LCD सेक्शन असेल तर इंट्रोड्युसिंग फॉल्ट इन द LCD रिसेट डिस्प्ले लाईट स्टार्ट ब्लिंकिंग. त्याच्यानंतर कीप LCD सप्लाय ऑफ, याच्यामध्ये काय येईल तुमचं नो डिस्प्ले. त्याच्यानंतर सपोज इन्सर्ट फॉल्ट टू कीप द LCD सप्लाय गॉट ग्राउंडेड, तुमचा डिस्प्ले काय होईल ब्लर्ड होईल. त्याच्यानंतर आहे रिमूव्ह LCD क्लॉक सिग्नल, यामध्ये काही डिस्प्ले इज हँग. ठीक आहे. यानुसार तुमचं आहे रिझल्ट मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे सेक्शन व्होल्टेज ऍट टेस्ट पॉइंट आणि पॉसिबल फॉल्ट. त्या सपोज बॅटरी चार्जरचं इथलं अक्रॉस व्होल्टेज किती आहे, LCDचं व्होल्टेज किती आहे, त्याच्यानंतर सिमचं व्होल्टेज किती आहे, त्यानुसार त्याचे आपल्याला काय लिहायचे रिझल्ट लिहायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे. या आपल्या यामध्ये एक्स्ट्रा याच्यामध्ये काय दिलंय की सपोज तुमचा जर मोबाईल चार्ज होत नसेल तर काय आपण प्रोसेस आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. इफ बॅटरी इजंट चार्जिंग प्रॉपरली, ठीक आहे, डोंट
assume your phone charger or your battery is broken. ठीक है, based on personal experience the problem and solution may be much simpler. ठीक आहे, यामध्ये काय आहे की यामध्ये आपण बघायचं की तुमचा फोन का बरं चार्ज होत नाही. ठीक आहे, द प्रॉब्लेम ऑफ इन व्हेरियस each your phone won't at all when it is plugged in or it